सुसंग झालेली ती 4 पहिल्या षटक चालू असताना पॉवर प्लेचा दुसरा सामना एकरा वर्सेस रॉयल शिलोर यांच्यामध्ये सामना पुरुष मारण्याचा प्रयत्न पण असं तर असा चुकू देतो सुद्धा त्याचबरोबर तो महेश गायकवाड राहुल जाधव आणि उज्ज्वल खाडे यांचं गोविंद स्पोर्टच्या वतीने हार्दिक असं त्यांचं स्वागत स्वर्गीय संत गुरुदाराच्या स्मरणार्थ सामन्यांचं आयोजन केलं गेलं. जबरदस्त करून अश्व खरोखर एक 4च धावा निघाल्या षटकामध्ये आणि षटक ते संपलंय. एक षटक संपलं 6 धावा दिलेल्या आहेत फक्त 6 धावांनी एक गडी बाद केलं. नेते पहिलीच आधुनिक मैदानामध्ये राहुल जोगरे आणि प्रशांत 4 धावा झाल्या. सॉरी पहिलं षटक संपलं जबरदस्त गोलंदाजी केली. आमिर नवीन गोल होतो. आमिर स्ट्राईक घेणार राहुल जोगारिया. आमिर श्रेयस वर्षित इकरामध्ये सामना दुसऱ्या हाफमधला सामना पहिल्या हाफमध्ये एकविरा संघ सेमीफायनल पोहोचला असताना आणि हा खेळ होता पायचे दुसरा चेंडूवरती आम्हाला मात्र राहुल जोगारिया पॅव्हलियन मध्ये पहिल्या चेंडूवरती गडी पार होतो. राहुल जोगरे रिटर्न पॅव्हलियन मध्ये जबरदस्त गोलंदाजी इकरा संघाकडून खरोखर जबरदस्त गोलंदाजी टिच्चन गोलंदाजी करावं लागेल. त्याच प्रकारे गोलंदाजी करणं इकराचा गोलंदाज महबूब यांनी तो झेल घेतला आणि एक जबरदस्त फलंदाजीचं पतन होतं. नाही तर 4 धावावरती सुधीर राहुलची जागा सुधीर घेण्यात आलेला आहे. माळींचं इथं आगमन झालंय. गोविंद स्पोर्टच्या वतीने हार्दिक स्वागत त्यांचं स्वर्गीय संताजी गायकवाड यांच्या स्मरणार्थ सामन्यांचं आयोजन विशेष सहकार्य लाभलं ते म्हणजे निमेशभाई भोसले, नयन पाटील, फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह स्ट्राईक प्रशांत दुसरा चेंडू खेळण्यात तयार होईल. एक जबरदस्त गोलंदाजी इकडे संघाकडून दुसरा गोलंदाज आमिर यांच्याकडून खरंच जबरदस्त गोलंदाजी बॅट्समॅनला काही समजत नाही. अगोदर बॅट फिरकवतोय आणि 4 धावावरती एक गडी बाद होता. तगडा असा फलंदाज राहुल जोगरे आहे का आणि प्रशांतला काही समजत नाहीये. निर्धाव असे चेंडू जाते एकामध्ये एक असे निर्धाव चेंडू जातात. श्रेयस 11चे खेळाडू आणि गोलंदाजी मात्र तेवढी तत्परतेने आमिर पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला. निर्धाव जातो दुसरा चेंडू आमिर यांचा लेफ्ट मोठ विकेट. ह्या धावाला मात्र थोडंसं छळ होता पण तो डिक्लेअर झोडलेला त्या चेंडू 2 धावा संघ पोचतो जाता मात्र 2. साधा संघ दिला संत गतीने समानावला गेला संघ खेळताना. कारण श्रेयस संघ फटकेबाजीमध्ये माहेर असताना पण एकरा संघाची गोलंदाज मात्र तत्परतेने गोलंदाजी करताना तिसरा चेंडू गोल असावा. प्रशांतसाठी जबरदस्त गोलंदाजी करतोय. 9 बॉलचा इशाराने षटकार 9 बॉलचा इशाराने फील्डवरती षटकार निश्चित असणार आहे आणि जबरदस्त 6 मारून स्वागत केलं. पहिल्याचा षटकार मागा प्रशांत यांनी 9 बॉलचा इशारा विशाल पाटील यांच्याकडून. पंचांचा इशारा जो असेल तो फायनल डिसिजन असणार आहे. दोन्ही संघांना तो मान्य असणार.
6 धावसंख्येने डबल फिगर पोहोचलेला 12 धावसंख्येवरती न बोलता इशारा पंच विशाल पाटील यांच्याकडून 3 डाव असणार. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह. फॅशन दिले तेरा क्रीड असावी. थोड्या मात्र लयमध्ये येताना पुन्हा एकदा टिकलं झोडून जातला चेंडू 2 धाव संघ असतात 15 धावसंख्येवरती चेंडू द्यायचं इथून या सामन्यासाठी विशेष सहकार्य लागले ते म्हणजे निमेशभाई भोसले, नयनदा पाटील, प्रसाद जाधव. आणि हा चेंडू झेलतो का पाहायचं नाही पण नंबर स्टँड मध्ये जाणारा चेंडू आणि हा एक धाव पूर्ण होते 2 धाव पूर्ण होते 2 धाव संख्या पोहोचतो 16 धाव संख्येवरती धाव संख्या होती 17 आणि प्रशांत सभेमध्ये येताना एक धाव संघ पोहोचतो 18 धाव संख्येवरती. शतक संपलेले आहे 2 षटकं संपली. धाव संख्या होती ती 18. त्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या त्या म्हणजे अमीर याने. धाव संख्या दिले 2 षटकं धाव संख्या होती 18 आणि पॉवर प्ले संपलेला आहे ते आणि शेवटची 3 षटकं बाकी आहेत. एक विरुद्ध संघ हा सेमीफायनल मध्ये पोहोचलेला आहे. पहिल्या सत्रामध्ये 4 सामने झाले तर 2 सामने झाले त्यामध्ये एका संघाने आपलं सेमीफायनल पोहोचण्याचा पहिला मान मिळवला. कृपया या प्लेटी आहेत खाली आहेत सर्वांनी डस्टबिन मध्ये टाकायचे आहेत. सर्व सदस्यांनी एक विनंती की त्यांनी प्लेटी डस्टबिन मध्ये टाकायचे. अशफाक वैयक्तिक दुसरे संघात तिसरे भरले अशफाक आणि स्ट्राईकला तो प्रशांत नाव स्ट्राईकला अजून त्याला खाता सुरू दिला. वैयक्तिक दुसऱ्या संघात तिसरं षटक गणित होतं म्हणजे अशफाक. समोर प्रशांत महाराष्ट्रातला सुधीर आता आपला अजून आपलं खाता खोलवलं 10 षटकं दिली. त्या 2 षटकं संपली. एक गडी बाद झाला. राहुल जेवाळ्याचा एक सन्मानजनक असं म्हणावं लागेल. एक धाव काढतोय आणि स्ट्राईक रोटेट करतो. स्ट्राईकला जातो येतो स्ट्राईकला जातो सुधीरला आपल्या खात्यात 10 संख्या होते 1 धावने 19 धाव संख्या होते. एक गडी बाद 19 धाव षटक चालू होती. तिसरं या सामन्यासाठी पंच विशाल पाटील आणि निवेदिता पाटील बंधू प्रशांत आणि हा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू त्यांना 2 धावून आपला खाता खोलला सुधीराने 2 धावे संघ असतो 21 धाव संख्येवरती चेंडू द्यायचा आहे. षटक 21 षटक चालू तिसरं
रिव्हर्सच्या मागे प्रथम असा कसा चेंडू जातोय खेळाच्या आतमध्ये आणि निर्णय चेंडू जातोय सुंदर अशी गुरुजी करतो अशफाक खरं तर षटकामध्ये 4 धावा दिल्या होत्या जबरदस्त गुरुजी करतो त्याच प्रकारे अशफाक दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा सुंदर अशी गुरुजी करताना अशफाकचा पुढचा चेंडू आणि षटकार षटकार 6 धावेने संघ बसवतो 27 धावसंख्येवरती टिपच्या मारा षटकार चेंडू एक धाव देखील भेट नाही आज लय बेकार काम आहे रे सुंदर क्षेत्ररक्षण ट्रायपॉड गेले एक धावेने संघ बसवतो क्लिअर 3 षटकं संपली धावसंख्या झाली होती 31 त्या षटकामध्ये अशफाकाने पहिल्या षटकामध्ये 4 धावा दिल्या या षटकामध्ये 13 धावा दिल्या टोटल धावसंख्या झाली होती 3 षटकं संपली म्हणजे सरासरी म्हणावं लागेल 10 धावांची अशी अंकुश लावायचं आगमन झालं तरी स्टेजवरती यायचं गोंडी स्पोर्टच्या मध्ये तुमचं स्वागत चेंडू स्पर्धेमध्ये म्हणावं लागेल आणि एक धावे संघ पोहोचतो होतो 32 धावावरती आणि मगाशी जो संघ पोहोचला तो एकविरा होली क्लास हा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेला आहे संघाचं हार्दिक असं अभिनंदन गोलंदाजी इकडा संघाकडून
कल्पेश नॅशनल कल्पेश आणि स्ट्राईक येतो प्रशांत. धाव संख्या दिली होती 32 आणि डिक्लेअर झोनमध्ये खरोखरच शक्य असू शकत असते, पण आपल्या मैदानाची जी रचना आहे त्यामुळे 2 धाव भेटतात. 2 धावणे संघाची चौथी धाव संख्येवरती गणितात येतात ते 2. जास्त चलता केला त्यामुळे मात्र खरोखरच प्रचंड वेगाने असं म्हणावं लागलं. चेंडू जातो किपरच्या ग्लव्ज मध्ये चेंडू जातो. दर्शक 34 एक कडवे आव्हान होते मिळतंय ते श्रेयाच्या संघाला. एक रासाकडून जबरदस्त गोलंदाजी करतात. आतापर्यंत त्यांनी 3 गोलंदाज यूज केले, त्यामध्ये खरोखर जबरदस्त गोलंदाजी म्हणावं लागेल. निर्धार चेंडू खरोखरच निर्धार सुंदर गोलंदाजी म्हणावं लागले. क्रीडा संघाकडून धाव संख्या झाली होती 34. शेवटचा चेंडू बाकी लास्ट गो. धाव संख्या झाली होती 34. जबरदस्त आव्हान क्रीडा संघाकडून. आणि या टायमाला मात्र आसमान दाखवलं प्रशांती आणि धाव संख्या झाली होती 40. शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून स्वागत केलं. धाव संख्या होती 40. षटक संपलं 4. 5ची सरासरी म्हणावं लागेल. आज शिवजयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कलाशासी संताजी गायकवाड यांच्या स्मरणार्थ या सामन्याचं आयोजन केलं गेलं गोवंडी स्पोर्टच्या वतीने. आणि विशेष सहकार्य केलं गेलं ते म्हणजे निमेश भाई भोसले अणुशक्ती नगर विधानसभा संघटक आणि नयनदा पाटील यांच्या वतीने. त्याचबरोबर इम्रानभाई यांचं सुद्धा लाख मोलाचं सहकार्य. राहुल शेवाळेसह आपले खासदार कामनीताई शेवाळे, मंगेश सातमकर, उमेश करकरे, तानाजी गायकवाड, नयन पाटील, केतन पाटील सर्वांचं सहकार्य. 4 षटक संघ 10 षटक दिले होते 40. शेवटचं षटक कांचा स्ट्राईक होतो कल्पेश. कांच्याचा पहिला चेंडू कल्पेश साठी. पहिल्या चेंडूवरती एक धाव संघ पोहोचतोय. केदार धाव संघावरती कांचा. दुसरा चेंडू प्रशांतसाठी. पक्षातला पूर्ण दारोदार जी आहे ती म्हणजे प्रशांतवरती खरोखर सुंदरची फलंदाजी केली आतापर्यंत रिंगण आलं. धाव संख्या 41. शेवटचे 5 चेंडू बाकी. आणि षटकार ते डीपच्या वरून मला खानकाने षटकार फुलटच चेंडू पूर्व फाद्यावर प्रशांत आणि 6 धावे संघ पोहोचू. आता मात्र 47 धाव संख्येवरती जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते प्रशांत यांच्याकडून. खरोखर 27 मध्ये जवळजवळ 3 षटकात प्रशांत यांनीच मारलेले, म्हणजे अर्ध्या धाव्या यांच्या प्रशांत याचेच आहेत. आणि धाव संख्या झाली 27. गडी बाद झाले मात्र 2 आणि 4 चेंडू बाकी. धाव संख्या झाली 47. प्रशांत 4 चेंडू बाकी. कांचा पुढचा चेंडू लेफ्ट मोदी स्लो चेंडू टाकला होता मात्र कसा चेंडू होता पण तो गेला म्हणा की प्रशांतने, कारण आपल्याला स्ट्राईक ठेवतोय. चेंडू जातोय. शेवटचे 3 चेंडू बाकी आणि 3 चेंडू मध्ये किती धावा निघतो तो पाहिजे. धाव संख्या झाली की 47.
पुन्हा एकदा फुलटच चेंडूने जातोय पुन्हा डीपच्या वरून मारल्या खणखणी षटकार त्यामुळे स्ट्राईक चेंडू केली होती प्रशांती आणि धाव संख्या होती 53 धावांनी पोहोचतोय प्रशांत. खरोखरच एक जबरदस्त फलंदाजी करत होते प्रशांत. संघ दिले 53 जबरदस्त फलंदाजी करतो म्हणजे प्रशांत. आतापर्यंत 4 षटकार मारलेले. धावामध्ये आतापर्यंत एकट्याच्या मला 35-36 धावा व्यक्ती धावा करून खेळत होतो म्हणजे प्रशांत. जबरदस्त 2 चेंडू बाकीत 2 चेंडू बाकीत जबरदस्त फलंदाजी करतो होतो प्रशांत. धाव संघ दिले 53. मागण्याचं षटक बनवलंय आतापर्यंत. इकडे संघाने सुंदरशी गोलंदाजी केली होती मात्र शेवटचं षटक थोडंसं मागणं पडतंय कारण त्यांच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा डोबलचा इशारा नक्की नसावा आणि फ्री नसावा. 3 धाव भेटले इथं. धाव संख्या होत्या 53. थोडंसं प्रेशर मध्ये आलेला गोलंदाज एक जबरदस्त फलंदाजी करतो म्हणजे प्रशांत. धाव संख्या झाली 56 फीट. विशाल पाटील यांच्याकडून इशारा. महागड्याचं षटक बनावं लागेल. धाव संघ झाले 56 फीट. अजून 2 चेंडू बाकी. कांचा आणि हा एकदा खणखणीत मारलेला पुन्हा एकदा षटकार आणि षटकार अक्षरशः 2 काढतो तो म्हणजे कांचारा. धाव संख्या होत्या 59. शेवटचा चेंडू बाकी. शेवटचा चेंडू बाकी. जबरदस्त फलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून पुन्हा एकदा मारवा नंबर 10 सुद्धा जातोय आणि असं षटकार. एक जबरदस्त खेळी केली प्रशांत यांनी. स्वरूप आणि घातला पाहिजे इथे नाणेपेक्षा होते. स्वरूप आणि घातला पाहिजे नाणेपेक्षा इथे यायचं. लक्ष ठेवलं. खरोखरच 69 मध्ये एक ते प्रशांत 50 धावा खरोखरच एक जोरदार टाळ झाल्यामध्ये खरोखर जबरदस्त फलंदाजी केली. 50 धावा प्रशांतने मारल्या. जबरदस्त फलंदाजी केली प्रशांतने. आपल्या सगळं अडचणी नसताना एक जबरदस्त खेळी करणं प्रशांतसाठी एक मोठं आव्हान होतं. कारण इकडे ते गोल होते जबरदस्त गोलंदाजी करत होते पण तेवढ्या तत्परतेने त्याने ग्राउंडवरती उभं राहून एक 50 धावा केलेल्या आहेत आणि आपल्या संघासाठी सुचित दिलं असं म्हणावं लागेल. कारण सर्व लक्ष दिलं होतं 69 धावांचा. त्याचबरोबर विजय शिंदे आणि ग्रुप इथे आगमन झालेलं आहे. कोणी स्पोर्टच्या वतीने हार्दिक असं त्यांचं स्वागत. स्वर्गीय अमरनाथ पाटील क्रीडासदन चाललेले सामने त्या स्टेडियमचं Fortune event live. 69 win. घाटला बॉल आणि स्वरूप या संघाला नाणेप्रश्न यायचंय. घाटला
बॉईज आणि स्वरूप या संघाने नाणेफेक साठी यायचं. तुम्हाला शेवटचा आता कॉल असणार आहे 69 टू विन आणि शेवट षटकामध्ये 28 धावा चोपल्या गेल्या एका जयच्या. खरं तर जबरदस्त फलंदाजी केली प्रशांत याने. एक सन्मानजनक स्कोर जो 11 संघापुढे ठेवला तो जबरदस्त अशी फलंदाजी केली ती प्रशांत याने. काय झालं पाठवा जा म्हणला तू काढास ना बिलकुल किती पेट्रोल खायचं का परत त्याला इकडे पाठव लिमॅच झालं हे वरती नको फिरू वरती फिरवलं प्रॉब्लेम होतो. समरक्षण होतं 59 धावांचा आणि 59 धावा एका संघ कशा प्रकारे पार करतो पाहायचं. स्ट्राईकला आलेला स्वरूप आणि घाटलाबाईच्या संघाने नाणेफेकीसाठी येतं. शेवटचा तुम्हाला कॉल असणार आहे. घाटलाबाई सुद्धा आलेलं आणि स्वरूप संघाने संघाचा खेळाडू येतं नाणेफेकीसाठी यायचं. सद्दाम तौफिक निलेश सद्दाम स्ट्राईक येतो. सद्दाम नॉन स्ट्राईकला तौफिक आणि गोलंदाज निलेश. 59 पाठलाग कशा प्रकारे करतो पाहायचं. कारण याच्या पहिल्या जे सामने झाले त्यामध्ये 72 धावा दिल्या होत्या. फक्त एक धावाने संघ हरला होता. बाला संघ एकूण समोर संघ एक जबरदस्त गोलंदाजी केली होती एकूण संघाने पण एकच धावाने हरला तो बाला संघ. आणि त्याच प्रकारे 59 धावांचं जे लक्ष समोर येते एकला हा संघ कशा प्रकारे पार करतो पाहायचंय. आणि गोलंदाज तो निलेश सद्दाम आणि तौफिक. नाणेफेकीचा इथे कॉल होतो. स्वरूपाने घाटलाबाई यांच्यामध्ये पहिला चेंडू निलेश यांचा सध्या मांडचा प्रयत्न एक धावेने आपलं खातं खोलं पहिल्याच. अंकुश बाई यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होता ना. घाटलाबाई आणि स्वरूप यांच्यामध्ये नाणेफेकीचा कॉल. दुसरा सामना दुसऱ्या सत्रामधला सामना पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना नाणेफेकीचा कॉल अंकुश बाई यांच्या हस्ते. निलेश जबरदस्त या मला खरोखरच उत्कृष्ट प्रचंड वेगाने असा प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू आणि नितळ चेंडू जातोय किपरच्या ग्लोव्ज मध्ये. प्रशांत याच्या ग्लोव्ज मध्ये तो पुन्हा एकदा गोलंदाज निलेश यांच्या वरती 59 धावा पाठलाग करताना तौफिक आणि सद्दा निलेश आणि नो बॉलचा इशारा. निलेश अंपायर सुद्धा आहेत आणि गोलंदाज सुद्धा निलेश आहेत आणि 2 धावा मिळते नो बॉल वरती आणि मला वाटतं 3 जरूर असावी. धन्यवाद निलेश दादा. गोलंदाज निलेश आणि अंपायर सुद्धा निलेश आहेत आमचे. तौफिक आणि आपल्या खात्यामध्ये 2 धावेने आणि फ्रेडचा संधी. फ्रेडवरती किती धावणे तो पाहायचे 2 धावेने संघ पोहोचतो. तो आता मात्र 4 धाव संघ झालेत. घाटलाबाई आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी आमंत्रित केलंय ते सोरगा संघाला. निलेश जबरदस्त या डावाला खरोखरच सुंदर 2 धावा त्या निकल झोनमध्ये बॅटकट आहे की लेग बाईच पंच विशाल पाटील बॅटकट. धन्यवाद. 2 धावे संघ पोहोचतोय. सहावती 59 धावे पाठलाग करताना धाव संख्या 6
निलेश पुढचा चेंडू टॉपिकसाठी आणि हा झेल होतो का पाहायचं. निश्चितच झेल खाली आणि हा झेल घेतलेला आहे. सौरभने झेल घेतलेला आहे आणि एक गडी बाद होते तोफिकच्या स्वरूपामध्ये इकडे संघाचा आणि पहिलं यश भेटतं ते श्रेयांच्या संघाला. 69 धावांचा पाठलाग करताना 6 धावा झालेत पहिल्या षटकामध्ये. अजून 2 चेंडू बाकी असलेल्या षटकातले बहुधा मला असं वाटतं. 4 चेंडू झालेत, 4 मध्ये 6 धावा निघालेल्या आहेत. दोन पुढे जातो मोहम्मद. गणेश गायकवाड यांनी स्टेजवरती यायचंय. धावांचा पाठलाग करताना थोडस अडखळच बनावं लागेल. सुरुवात होती इकडे संघाकडून जशी श्रेयांची झाली त्याच प्रकारे इकडे संघाची सुद्धा आणि जबरदस्त फलंदाजी होती प्रशांत याने. 50 धावा घेतल्या वैयक्तिक आणि शेवटच्या षटकामध्ये 28 धावा निघाल्या होत्या कांच्या षटकामध्ये. पुढे मार्ग प्रयत्न स्टेबल करण्याचा प्रयत्न सद्दाम. निधा चेंडू जातो शेवट चेंडू बाकी धाव संख्या 6 रोखून जातो. सुंदर गोलंदाजी निलेश यांची गोलंदाजी म्हणावं लागेल. पुढे मार्ग प्रयत्न निलेश. वाईट बॉलचा इशारा आणि 3 धावा निघतात. वाईट बॉलच्या अनंतर धावेला संख्या पोहोचतो 9 धावा संख्येवरती. धाव संख्या झाले 9. एक गडी बाद 9 धावा पहिला चेंडू चालू असेल. शेवटचा चेंडू बाकी लास्ट बॉल. शेवट चेंडू बाकी निलेश. सत्तांसाठी खरोखर सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करलेल्या निलेश आणि षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिल्या आणि एक गडी बाद केला आणि समोर लक्ष येतो 69 धावांचा आणि 4 षटकामध्ये 7 धावा आहेत. 24 चेंडू 7 धावा. राहुल जोगरे नवीन गोलंदाज राहुल जोगरे स्ट्राईक लावतो आता मात्र मोहम्मद आणि सद्दा. फलंदाजीमध्ये मात्र याला करामत दाखवतो. गोलंदाजीमध्ये काय बदल पाहायचं आहे कारण राहुल जोगरे एक जबरदस्त ऑलराऊंडर म्हणून फेमस आहे तो. आणि पहिला चेंडू जबरदस्त गोलंदाजी खरं आउटस्विंग म्हणावं लागेल. रायटी बॅट्समॅनला आउटस्विंग थोडासा चेंडू होतोय. बॅट्समॅनला समजत नाही का जाऊ दिला किपरच्या ग्लोव्हजमध्ये ठोस संख्या मात्र 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 9 धावा. राहुल जोगाडे पुढचा चेंडू आणि या टायमाला मात्र झेल होतो का पाहायचे आणि ते झेल खाली आणि गडी बाद. 55 इशारा 6 धावांचा. 6 धावांचा 55 इशारा 6 धावा. धन्यवाद. सहा धावे संघ पोचतोय 15 धाव संघावरती. 6 धावा आणि आपलं खातं खोललं गेलं. मोहम्मदने
ठासून दिली 15. तौफिक अशीच फलंदाजी करावी लागेल तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा खरोखर जबरदस्त गोलंदाजी या टायमाला मात्र कमबॅक करतो गोलंदाज. निधन ठेवून जातोय 69 धावसंख्या पाठलाग करताना. जोगाडे वाईट गोलंदाज इशारा. खूपच उद्ध्वस्त मारला चेंडू जाऊ दिले किपरच्या ग्लोव्ज मध्ये आणि आवंत धावसंख्या संघ पुढे सरजवताना धावसंख्या होती 16. एक गडी बाद झाला षटक गाडीचे 69 धावसंख्या पाठलाग करा. षटक चेंडू झाले 3 चेंडू वाक्य षटकातले अजून जोगाडे. सुंदर गोलंदाजी खरोखर अचूक टिप्पावरती गोलंदाजी करत होतो म्हणजे राहुल जोगाड्या. दुसरा चेंडू देऊन षटकार लागला होता पण 3 चेंडू मात्र तिने निर्धाव षटक दिले आणि धावसंख्या रक्कून धावसंख्या होती 15. आणि या टायमाला आपल्याच फलंदाजीमध्ये झेल घेताना राहुल जोगड्याने विकेटचं पतन होताना येते आणि मोहम्मद रिटर्न जावं लागेल. 6 धाव काढून मोहम्मद रिटर्न जाते बॉलिंग मध्ये आणि एक गडी बाद होतोय 16 धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू बाकी लास्ट बॉल निसार. निसार नवीन फलंदाज निसार. शेवटचा चेंडू बाकी जोगड्याचा समोर येतो सद्दाम. जबरदस्त गोलंदाजी करतो षटक ते संपलेलं खरं आउटस्विंग समजलं नाही मोहम्मदला आणि इथं षटक संपले तर 2 षटकं संपली आणि धावसंख्या आधी 16 धावा. धावसंख्येला 16. चेंडू 53 धावा. 18 मध्ये 53. 18 चेंडू आणि 53 धावा हवेत सामना जिंकण्यासाठी आणि षटक घेऊन येतोय सौरभ. तिसरं षटक सौरभ 53 धावा. 18 मध्ये 53 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी इकडे संघाला. जशी प्रशांतने खेळी केली त्याच प्रकारे त्यांना खेळी खेळायला गेला सामना जिंकायला असे इकडे संघाला आणि सद्दाम आणि निसा. जबरदस्त चेंडू टाकला खरोखरच प्रचंड वेगाने मनावर टाकलं चेंडू. एक जबरदस्त गोलंदाजी करत होतो म्हणजे सौरभ. विजय शिंदे आणि ग्रुप इथं स्टेजवरती यायचंय. थोडस मिसफिल जरूर झाली. एकच धाव भेटे मात्र 1 धावाने संघ पोचतो. 17 धावसंख्येवरती जबरदस्त गोलंदाजी करतो म्हणजे सौरभ. प्रचंड वेगाने चेंडू टाकतो सौरभ. सौरभ उंचपुराचा सद्दामला आपला अजून करायला दाखवता आले नाहीये. जबरदस्त गोलंदाजी खरोखरच जबर झेल येतो मात्र झेल सुटलाय किपर कडून. जबरदस्त गोलंदाजी करतो खरोखर. एक शॉट चेंडू होता पण पूर्व फाटा उठवता आला तेवढा आणि एकच धाव भेटते. 1 धावने संघ पोचतो. 18 धावसंख्येवरती षटक चालू होते. तिसरं थोडस 70% म्हणावा गेला सामना श्रेयांच्या संघाने जिंकताना पण क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं काही सांगू शकत नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत. त्याच प्रकारे सौरभ ब्लॉक चेंडू
आणि LBW खरोखरच जबरदस्त ब्लॉक टाकलेला ब्रह्मास्त्र उपयोग केला सौरभ यांनी आणि रिटर्न पॅरेल मध्ये जातोय तो निसा जबरदस्त गोलंदाज जबरदस्त स्पीड धावसंख्या झाली होती मात्र 18 दोन्ही बाजूवरती शतक चालू होते आजीम समोर येतो सौरभ 5 चेंडू झालेले 5 चेंडू मात्र 2 धावा दिल्या जबरदस्त गोलंदाजी सौरभ यांच्याकडून लास्ट प्रसंग येते 18 अनेक जय सोडलेले आहे आणि एक धावणे संघ बसले 19 धाव संघ इथे षटक संपले आहे 3 षटक संपले धाव संपलेले 19 अजिंग त्यापुरतं समाधान करतील दर्शन 12%. धन्यवाद अप्पाराव 12 चेंडू 50 धावांची आवश्यकता इकरायला संघासाठी थोडस कडवं असं आव्हान राहुल चौगाडिया मन्नासा राहुल असा उत्कृष्ट अशी गोलंदाजी आहे त्यांच्याकडून चेंडू विभागातील नावाजलेल्या खेळाडूंमध्ये त्यांचं नाव राहुल चौगाडिया 12 चेंडू 50 धावा इकरा 11 सामना करतील राहुल उत्कृष्ट असा निर्धार असा चेंडू आउटस्विंग म्हणता गेला काहीच कळला नव्हता अझीम यांना आपल्या गोलंदाजीची धार दाखवत आहेत राहुल जोगाडिया का एवढा महत्वाचा खेळाडू आहे हा चेंडू विभागातील याचं प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळतं आणि हा विकेट राहुल जोगाडिया आउटस्विंग करून त्यांनी बाद केलेला आहे अझीम यांना उत्कृष्ट अशी गोलंदाजी उत्कृष्ट असा हा खेळाडू उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ऑलराऊंडर परफॉर्मर राहुल जोगाडिया 2 चेंडू षटकातील 4 चेंडू शिल्लक धावसंख्या 19 नवीन फलंदाज अशफाक सामना करतील राहुल यांचा स्विंगचा बादशाह स्विंगचा जादूगर राहुल जोगाडिया आणि पुन्हा एकदा बोट केलेला आहे उत्कृष्ट अशी गोलंदाजी काहीच समजत नाही फलंदाज नाचतात त्यांच्या तालावर उत्कृष्ट असा गोलंदाज त्यांच्या तालावर ते आपल्या फलंदाजांना नाचवत आहेत राहुल रिवर्स परंतु असफल असा प्रयत्न उत्कृष्ट अशी गोलंदाजी धावसंख्या स्थिरावली आहे 19 धावांवर कडवं असं आव्हान मला वाटतं जे इकरावलेल्यांना खूप हा धावांचा डोंगर पेलवत नसल्याचं प्रात्यक्षिक आणि हा शॉट पिच चेंडू आणि उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट असा झेल सुधीर राहुल जोगाडिया चेंडू विभागातील नावाजलेला खेळाडू आणि आपल्या कलेचं प्रात्यक्षिक दाखवताना स्वर्गीय अण्णांना पाटील किल्ला क्रीडा संकुलावर 7 चेंडू 50 धावांची आवश्यकता अशक्य प्रयासासह धावांचं डोंगर 7 चेंडू 7 षटकार जरी मारले तरी देखील अगर निर्दय असं कितीही अवांतर असे चेंडू नसतील तर श्रेयांश इलेव्हन हा सामना आपल्या खिशात टाकणार आहे थोड्याच वेळात राहुल
पुन्हा एकदा निर्णय असा चेंडू आणि बाईच्या स्वरूपात आणि मिडन ओव्हर म्हणता येईल मला. तो 2 विकेट काढलेत राहुल यांनी आपल्या कलेचं प्रात्यक्षिक दाखवून उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 2 गडी बाद 0 धावा दिल्यात त्यांनी. वैयक्तिक दुसरं षटक टाकत होतं राहुल आणि आपल्या स्पेल मध्ये त्यांनी 3 विकेट घेतलेले आहेत आणि इकरा संघाला काहीच त्यांच्या गोलंदाजीचा अंदाज येत नाही आणि त्याचं उत्कृष्ट असं प्रात्यक्षिक आपल्याला इथे बघायला भेटतं. शेवटचं षटक आणि 50 धावांचं बलाढ्य टार्गेट अचीव करण्यासाठी बघूया इकरा किती जोर लावतोय. अशक्य प्रयास असंच टार्गेट आपल्याला म्हणावं लागेल. 6 चेंडू 50 धावा, परंतु क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे आणि उत्कृष्ट असा घणाघाती आणि षटकार दीपू यांच्या पहिल्याच चेंडूवरती सद्दाम यांचा उत्कृष्ट असा घणाघाती घाव. दीपू शेवटचे 5 चेंडू शिल्लक. दीपू सद्दाम यांना आणि पुन्हा एकदा हा स्लोअर असा चेंडू काहीच कळणार होता सद्दाम यांना आणि निर्धार असा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करताना दीपू. तिसरा चेंडू षटकातील तिसरा चेंडू दीपू. सद्दाम सामना करतील सद्दाम आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा बाहेर मिडांच्या दिशेने 6 धावा. कुठेतरी थोडस आपल्या संघासाठी फाईटबॅक करताना दिसतात, परंतु हे थोडीशी लवकरात लवकर ही फलंदाजी आपल्याला सुरुवातीच्या षटकांमध्ये बघायला मिळाली पाहिजे होती. आता थोडासा उशीर झालेला दिसतोय. षटकातील 3 चेंडू शिल्लक आणि पुन्हा एकदा केवळ एका धावेत समाधान मानावं लागेल. दीपू उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत. शेवटचे 2 चेंडू षटकातील शेवटचे 2 चेंडू आणि पुन्हा एकदा निर्णयाचा परंतु पंचांचा निर्णय अंतिम राहील. व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय व्हाईट चेंडू आणि अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 33. 5 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. दीपू आडव्या पट्ट्यात मागेला चेंडू मिडविकेटच्या दिशेने जातोय. किंवा एका धावेत समाधान मानावं लागेल आणि केवळ शेवटचा चेंडू शिल्लक आणि एकाच चेंडू मध्ये अवाढव्य अशा धावा आल्यात आणि मला वाटतं हा सामना श्रेयांश शिलेवन यांनी आरामात एकदम सहजरित्या आपल्या खिशात टाकलेला आहे. श्रेयांश शिलेवन शेवटचा चेंडू आणि सामना श्रेयांश इलेव्हन संघाकडे झुकलेला आहे. झुकताना नाही म्हणता येणार, झुकलेला हा सामना आणि जिंकलेला आहे तो श्रेयांश इलेव्हन या संघाने. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मला वाटतं सगळ्यांनाच माहीत असेल. या सामन्यात प्रशांत पवार यांनी अर्धशतक झळकावून